नमस्कार. 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,000 रुपये जमा झालेले आहेत. ते कशा प्रकारे जमा झालेले आहेत व यामध्ये कोणाला 13,000 रुपये मिळाले आहेत व कोणाला 13,000 रुपये नाही मिळाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. परंतु संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूयात कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,000 रुपयाचे अनुदान जमा झालेले. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजना अंतर्गत राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल भरपाई मिळू लागली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकतेच 13,000 रुपयाची रक्कम जमा झाली याची पुष्टी झाली आहे. तुमच्या खात्यात ही रक्कम आली आहे का हे तपासण्याची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे सविस्तर पाहूया. अनेक ठिकाणी 13,000 रुपये रकमेची भरपाई मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. पण लक्षात ठेवा, ही रक्कम निश्चित किंवा फिक्सेड नाहीये. ती नुकतीच्याच प्रमाणावर आणि विमा सरासरी रकमेवर अवलंबून असते. भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्राकृतिक परिस्थिती यावर ठरते. काही जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ सोयाबीन, कापूस, भात या पिकांसाठी हेक्टरी 12,000 रुपये ते 15,000 रुपये भरपाई मिळाली आहे. म्हणजेच 13,000 रुपये ही सरासरी भरपाई रक्कम आहे. प्रत्येक जिल्हा आणि पीक वेगवेगळा असू शकतो. ही योजना 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. शेतकरी फक्त 1 रुपया भरतो, उर्वरित हप्ता महाराष्ट्र शासन भरते. त्यामुळे अगदी 1 रुपया भरूनही शेतकरी संपूर्ण पीक विमा संरक्षणासाठी पात्र ठरते. नुकसानीपूर्वी पीक विमा कंपनीकडून थेट खात्यात भरपाई जमा होते. विमा अर्जाची पावती, पोच पावती, विमा पॉलिसी क्रमांक, पीक पेरा, घोषणापत्र किंवा ई पीक पाहणी नोंद, 7/12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड, बँक खात्याची किंवा डीबीटीची लिंक असणे, बँक पासबुकची प्रत, नुकसान सूचना अर्ज 72 तासाच्या आत दिलेली माहिती, संयुक्त पंचनामा प्रत कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून. PMBF पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे तपासायचा, अधिकृत वेबसाईटवर उघडा, pmfby.gov.in यावर ऍप्लिकेशन स्टेटस वर क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा अॅक्नॉलेजमेंट नंबर आणि कॅप्चा भरायचे. त्यानंतर चेक स्टेटस वर क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला क्लेम, पेड, अंडर प्रोसेस अशा प्रकारची स्थिती दिसेल. खात्यात रक्कम जमा झाल्यास बँकेकडून SMS येतो. ATM शाखेत जाऊन तुमचा पासबुक अपडेट करू शकता. त्यानंतर मेसेज कॉलच्या सुविधेत शिल्लक तपासू शकता. तुम्हाला स्थानिक पातळीवर तपासणी करायची असेल ती कशा प्रकारे करू शकता. कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी यांच्याकडे मंजूर भरपाईची माहिती मिळू शकते. ग्रामपंचायत कार्यालयात काही जिल्ह्यांमध्ये यादी लावली जाते. विमा कंपनीचे प्रतिनिधी उदाहरणार्थ रिलायन्स, HDFC, ओरिएंटल यांच्याशी संपर्क साधू शकता. यानंतर 13,000 रुपये ही सरासरी रक्कम असून तुमच्या पिकानुसार ती बदलू शकते. ऑनलाईन यादी जाहीर होत नाही. रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा होते. ही संपूर्ण माहिती तपासण्यासाठी बँक पासबुक, SMS तुम्हाला तपासावा लागेल किंवा PMFBY या पोर्टलवर अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता. जर रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही कृषी अधिकारी, तलाठी किंवा विमा हेल्पलाईन नंबर 14447 वर संपर्क साधू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही 1 रुपयामध्ये 13,000 रुपये जो काही पीक विमा आहे तो कशा प्रकारे मिळाला याची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूत आपण नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये.